बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा होते कारण तिथे काँग्रेसने उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा मैदानात उतरणार होते, पण ऐनवेळी सुनेत्रा पवारांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी विनंतीवरून माघार घेतली। मात्र काँग्रेसचा आणि काही अपक्ष उमेदवारांचा तिथे फॉर्म आल्याने रिंगणात ते असल्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होते का हा प्रश्न आहे। सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र काँग्रेस तिथे काय निर्णय घेतं त्यावर सगळं अवलंबून आहे। 12 वर्षांपूर्वी अशाच एका पोटनिवडणुकीची चर्चा झाली होती, ती म्हणजे बीड लोकसभेची पोटनिवडणूक। 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे 1,36,000 मतांनी जिंकले होते। केंद्रात भाजपचं सरकार आलं होतं आणि गोपीनाथ मुंडे हे केंद्रात ग्रामविकास, पंचायत राज, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री झाले होते। पण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 7 दिवसात त्यांचं अपघाती निधन झालं। बीडची ही जागा रिक्त झाली होती। त्यावेळी चर्चाही रंगली की बीडची पोटनिवडणूक लढवणार तरी कोण। त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसोबत बीड लोकसभेची ही पोटनिवडणूक लागली। त्याआधी शोकसभेत बोलताना शरद पवार यांनी घोषणा केली होती की जर बीडच्या पोटनिवडणुकीत मुंडेंच्या घरातील व्यक्ती उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी उमेदवार तिथे देणार नाहीत। त्यामुळे बीडची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती, कारण बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोनच पक्षाची ताकद तिथे होती आणि शरद पवारांनी माघार घेतली म्हणजे भाजपचा उमेदवार सहज जिंकणार अशीच परिस्थिती होती। ऑक्टोबर 2014 मध्ये प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक लागली त्यावेळी बीडमध्ये विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट फाईट झाली। मात्र लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार दिल्याने त्याची चर्चा रंगली होती। भाजपने प्रीतम मुंडेंना तिकीट दिलं। सर्वच पक्ष त्यावेळी निवडणूक वेगवेगळी लढले होते। राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली होती तर उद्धव ठाकरेंनी बीडच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना पाठिंबा दिला होता। अशात काँग्रेसने अशोक पाटील यांना उमेदवारी दिली। काही अपक्षही रिंगणात होते। त्यावेळी बीड जिल्ह्यात मतदारांना 2 वेगळी बटणं दाबून 2 वेळा मतदान करायचं होतं, एक विधानसभेसाठी आणि एक लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी। मतदान झाल्यानंतर निकाल लागला तेव्हा भाजपने विधानसभेच्या 6 पैकी 5 जागा जिंकल्या होत्या। तसेच लोकसभेसाठी प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या। भाजपच्या प्रीतम मुंडेंना 9,22,000 मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या अशोक पाटील यांना 2,26,000 मतं मिळाली होती। प्रीतम मुंडे या 6,96,000 मतांनी जिंकल्या होत्या, जो त्यावेळी भारताच्या निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा रेकॉर्ड ठरला होता। त्यावेळी विधानसभेच्या मतांची तुलना करता लाखो मतदारांनी क्रॉस मतदान केल्याचंही दिसून आलं होतं। म्हणजे विधानसभेला एक मत हे राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाला आणि दुसरं मत लोकसभेचं मात्र भाजपला, असाच पॅटर्न त्यावेळी मताधिक्यातून समोर आला होता। मात्र इतका मोठा पराभव झाल्याने काँग्रेसची मात्र नाचक्की झाली होती। आता बारामतीमध्ये काँग्रेसने उमेदवार कायम ठेवला तर एक मोठा विजय सुनेत्रा पवार यांचा होऊ शकतो आणि काँग्रेसचा मोठा पराभव होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्रात RR पाटील यांच्या निधनानंतरही तासगावात पोटनिवडणूक झाली होती। त्यावेळी भाजपने उमेदवार दिला नव्हता, मात्र अपक्ष रिंगणात असल्याने पोटनिवडणूक रंगली होती आणि RR पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या 1,22,000 मतांनी जिंकल्या होत्या। पतंगराव कदम यांच्या निधनानंतर पलूस कडेगावची पोटनिवडणूकही बिनविरोध झाली होती। पुढे पंढरपुरात भरत भालके यांच्या निधनानंतर भाजपने समाधान आवताडे यांना उतरवून ती जागा राष्ट्रवादीकडून खेचून आणली होती। त्यासोबतच अलीकडे झालेल्या देगलूर, कोल्हापूर उत्तर, अंधेरी पूर्व, चिंचवड, कसबापेठ या जागांवरही पोटनिवडणुकीत प्रमुख पक्षांकडून उमेदवार हे देण्यात आलेले होते। मात्र आता बारामतीमध्ये काय होतं, निवडणूक बिनविरोध होते का, आणि जर निवडणूक झालीच तर सुनेत्रा पवार या किती मतांनी निवडून येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच बारामतीची पोटनिवडणूक आणि बिनविरोधची चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।